वरती आल्याच्या नंतर अगदी गोष्टी सांगितलेल्या आहेत पहा. जीवनामध्ये जगत असताना विचार जर केला, सगळे फॅन बंद करा, गरमी मला पण होते म्हणून बंद करा, सगळेच बंद करून टाका. विठ्ठल विठ्ठल जीवन जगत असताना आपण जर विचार केला, सगळ्या गोष्टीचं वर्णन केलेलं आहे. सरकारनं दिलेलं कधी पुरत, कधीच पुरत. लाडक्या बहिणी जरी असल्या तर कधी सावत्र होईल पत्ता लागत. मला सांगायचंय काय, 1500 रुपयाने काय फरक पडत नाहीये. सरकारने दिलं, कधी कधी प्रश्न पडतो आपल्या गावाकडे येताना सुद्धा, खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा आहे तेच कळत नाही. गावागावात पाहिलं, रस्ता जर का व्यवस्थित झाला कधी ना कधी तरी तो खराब होणार आहे. मग सरकारनं दिलेलं कधी पुरत, माय बापानं दिलेलं कधी उरत, समुद्र कधी भरत, जीव कधी परमार्थ करत, त्यामुळे त्यांचा उद्धार होत, बरोबर की नाही. आणि आम्ही किती सांगितलं तरी तुमच्या डोक्यात कधी शिरत. विचारच करतो आपण. जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय, माऊली ज्ञानोबाराय, संत एकनाथ महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत सोयराबाई, प्रत्येकाने परमार्थ केलाय. पण परमार्थ करण्याची पद्धत मात्र प्रत्येकाची वेगळी होती. जीवन जगत असताना आपण जर विचार केला, अधिकार जर पाहिला, माणसाचा मुखवटा आहे. कधी ऐकलं असेल, कधी ऐकलं नसेल ऐका. जसा माणसाचा मुखवटा आहे, डोळे आहेत, नाक आहे, तोंड आहे, कान आहे, पण तसाच वारकरी संप्रदायाचा देखील एक मुखवटा जर आपण वर्णन केलं ना, तर वारकरी संप्रदायाच्या मुखवट्यावरील डोळे नेमकं कोण, असं कधी डोक्यात प्रश्न निर्माण झाला तर वारकरी संप्रदायाचे डोळे म्हणजेच माऊली ज्ञानोबाराय आहेत. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे, किंवा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. कारण ज्ञान होय मुडा आणि अति मूर्ख त्या दगडा. दगडाला सुद्धा ज्ञान प्राप्त होतं, फक्त अंतकरणातला भाव तेवढा शुद्ध असावा लागतो. वारकरी संप्रदायाचे डोळे माऊली ज्ञानोबाराय आहेत. कारण माणसाला 80% ज्ञान हे डोळ्यानं होतं. एखाद्या वेळेला कानानं ऐकलेलं माणूस विसरू शकतो, पण डोळ्यानं पाहिलेलं माणसाला कधीच विसरता येत नाही. वारकरी संप्रदायाची वाणी म्हणजे कोण, ज्या वाणीनं कीर्तन करावं. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोलावा, जनी म्हणे नामदेवा बोलावा, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग, जनी म्हणे नामदेवा बोला भंग. कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव महाराजांनी कीर्तन करावं आणि जगाचा मालक कीर्तनात नाचतो पहा. आपल्याला सुरुवातीच्या रूप पाहता लोचनीपासून डुकल्या लागायला चालू होतात, बरोबर की नाही. महिला मंडळ पहा, जेवण केलेलं असतं, 5 वाजता कथा संपली, जेवायला बसतात, 2-3 चपात्या खाता. चपाती वेगळी आणि चपाता वेगळा. आपल्या इकडं करतात तो चपाता भला एवढा, एका चपात्यात 7-8-10 माणसं जेवतात पहा. चपाती घरी केली जाते, ती छोटीशी चपाती राहते. एकदा का जेवण केलं आणि इथं त्यातून कूलरची व्यवस्था आहे, कीर्तनात बसलं, काय घेणं देणं तुम्हाला कीर्तन करायचं. एकदा का जांभळ्या दिल्या, झोपायला चालू. मला सांगायचं काय, नामदेव महाराजांच्या कीर्तनात देव नाचायचा. नाचला एवढंच मर्यादित नाहीये, जगाच्या मालकानं नाचता नाचता देवाचा गळला. त्याच्या पुढे सांगितलंय, फिरविले देवळा जगमाजी ख्याती, फिरविले देवळा जग माझी ख्याती. नामदेवा हाती दूध प्याला, मग तुम्ही नैवेद्य दाखवता का महिला मंडळ? नाही, खोटं बोलायचं नाही. खोटं बोललं तरी एकीमेकीच्या शेजारणीची शपथ. देवाला नैवेद्य दाखवता का? खरं बरं, देवपूजा करता का रोज तुम्ही? देवपूजा हो काकू, देवपूजा रोज. मला खरं खरं सांगा, देवपूजा केल्याच्या नंतर तुमच्याकडे देवाला पुसायला टॉवेल आहे का, रूम आले? हा, कशाचं टॉवेल आला? देवाच्या मुंडक्याला धरती नशी झटकती का? तर पाणी पाणी देव कर. ज्यांना ज्यांना अनुभव आहे त्यांना माहिती आहे. नैवेद्य माहितीच नसतो आपल्याला. मला सांगायचंय, कधी कधी महिला मंडळ सांगतील, ताई आम्ही देवाला नैवेद्य दाखवतो, पण देव आमच्या हातानं खात. देव खातो, खाऊ घालण्याची ताकद आपल्याकडे नाही आता.
नामदेव महाराजांसारखी कोण विनंती केली भगवान परमात्माला, देवा नैवेद्य खाण्यासाठी प्रगट हो, नाहीतर तुझ्या चरणावरती डोकं फुडून घेईल. कोण कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे लाते नहीं. कोण कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कोण कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा की जैसे सुलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण राम नारायणम सगळ्या जणी म्हणा. जोरात म्हणा सगळ्या जणींनी, अच्युतम केशवम वा वा राम नारायण. पाठीमागच्या यांना गुप्त दिलं काय? तुम्ही हात ना आमच्या जोरात म्हणा सगळ्यांनी, अच्युतम केशवम राम नारायण. क्या बात आहे, वा काय आवाज आहे तुमचा. पुरुष मंडळ एकदा जोरात टाळी वाजव माता मौल्यासाठी. असा विचार जर आपण केला ना, महिला मंडळात एक गुण असतो पा शिवाजी बाबा. महिला मंडळाला भजन करायला लावलं तरी तेवढंच जोरात करतात ज्ञानेश्वर बाबली, आणि महिला मंडळाला भांडायला लावलं तरी तेवढंच जोरात भांडतात. आवाज ऐकायचा का तुम्हाला? एक गायक दडलेला असतो पा यांच्यात, पहा कसं म्हणतात. खरा तू एकाची धर्मा जगाचे बांधकूर. असंच तसं नाहीये. तुम्हाला येते म्हणता मला माहिती आहे. जगाचा मालक नैवेद्य खातो, पण खाऊ घालण्याची ताकद आपल्याकडे नाहीये. आणि भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र ज्या वेळेला 14 वर्षाच्या वनवासाकरिता गेले ना, भिल्ल कुळात जन्माला आलेली शबरी मातीची उष्टे बोरं खाल्लीत. देव कोण किती श्रीमंत कोण किती गरीब नाही पाहत, अंतःकरणात शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला, किंवा थोर प्रेमाचा प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भूकेला, आजी दुष्काळ दयाला, थोर प्रेमाचा भुकेला, आजी दुष्काळ दयाला, थोर प्रेमाचा भूकेला, आजी दुष्काळ दयाला, थोर प्रेमाचा भुकेला, आजी दुष्काळ दयाला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, भुकेला, भुकेला. टाळी वाजवा एकदा जोरात. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भगवान परमात्माला फक्त भाव शुद्ध पाहिजे. महिला मंडळ म्हणतील ताई देव अजिबात विचार करत नाही बा, कोण कोणत्या कुळाचा, कोण कोणत्या जातीचा, कोण कोणत्या धर्माचा. देवाला घेणे देणे नाही आहे. भगवान परमात्मानं माणसंही विकू लागलेला आहे. जगाच्या मालकानं अगदी माळवं खुरपू लागलेलं आहे. भगवान परमात्मानं जी नाही ती चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग संतांच्या घरी कार्य केले का? अंतकरणातला भाव शुद्ध होता. आणि शुद्ध भाव असल्याशिवाय देव कधी भेटत? अजिबात भेटत. आपण म्हणतो आशा सुटनान देव भेटन. एकदा एक बाई म्हणे आजी रडायची, अर्ध्या कीर्तनातच रडायची. कीर्तन संपलं. आजीला म्हटलं काय झालं आजी? काय सांगू म्हणे ताई तुम्हाला. म्हटलं झालं काय नेमकं? सुनलंय बेकार भेटली ताई. म्हटलं काय करते? माझ्या भाजीला तेल नसतं म्हणे ताई, माझ्या चहाला साखर नाही म्हणे, 2 महिने झालं कपड्याची साबण संपली म्हणे, पहा कसा पदराचा वास येतोय. म्हटलं आजी सून काही लांबची केली का तुम्ही? बाहेरची नात्यातली नाही का, जरा लांबची नाही सून केली का? काय सांगू ताई म्हणे, तिथं तर घोटाळा झालाय म्हणे, सख्या भावाची केली म्हणे ताई. कोणाची केली? सख्या भावाची. म्हटलं आजी मग चला ना, कशाला इथं बसता, भानगडीत कशाला पडता तुम्ही? 40 एक मुलीत म्हटलं माझ्याकडे चला, तुम्हाला आयुष्यभर सांभाळते, फक्त पोरींना सांभाळून पोटभर जेवण करून आले असते, पण तेवढी सोयाबीन काढायची राहिली म्हणली. मला सांगायचंय काय तुम्हाला, किती आम्ही सांगू द्या. कित्येक महाराज लोक सांगू सांगू मेले पण तरी आपल्यात कधी बदल होत नाही.
जीवनामध्ये भगवान परमात्माला फक्त भाव लागतो. कोण किती श्रीमंत आणि कोण किती गरीब घेणे देणं नाहीये. कधी कधी पाय एखाद्या भागात ज्याला पैशाचा प्रॉपर्टीचा माज असतो का विचारा त्यांना. आज महाराज लोकांना सुद्धा व्यवस्थित बोलायला तयार नसतात. तो पैसे किती असू द्या, जगाचा मालक, द्यायचं किती आणि घ्यायचं किती त्याच्या हातात आहे. देवाच्या मनात आलं तर रात्रीतून करोडपती व्हाल आणि भगवंताच्या मनात आलं तर रोडपती व्हायला सुद्धा वेळ लागत. कारण पहा, द्यायचं किती वा सोनू महाराज म्हटलं काय विसरले का काय, आता लय चिंट्री केली तुम्ही अचानक. लग्न लावून आले ते आज. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्माच्या मनात येईल तेवढी प्रॉपर्टी. एकच प्रमाण लक्षात ठेवायचं. कोण किती श्रीमंत असला तरी एकामेकाच्या वरती कधी जळायचं. आणि एखाद्यानं गाडी घेतली, एखाद्यानं बंगला बांधला तरी आपण जळण्यात काही अर्थ नाही. कारण अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीनं. प्रत्येकानं विषय लक्षात ठेवायचा आहे. हातातलं लोक घेऊ शकतात पण स्वतःच्या नशिबातलं कोणाला घेता येत नसतं. तेवढाच विचार आपण करत राहायचा आहे. भगवान परमात्माला अंतःकरणातला भाव शुद्ध लागतो. कारण संतांनी वर्णन केलंय, मने नाही भाव मने देवा मला पाव, देवाशाने पावायचा नाही र देव, बाजारचा भाजीपाला नाही र. अंतःकरणात भाव शुद्ध असल्याशिवाय देव भेटत नाही. नामदेव महाराजांच्या हातनं भगवंतांना नैवेद्य खावा. नोहे हा सामान्य महिमा संताचा आणि नैवेद्य हातीचा. वारकरी संप्रदायाची वाणी म्हणजे नामदेव महाराज. तर वारकरी संप्रदायाचे कान श्रीमंत संत आणि शांत त्रिवेणी संगम ज्यांच्या जीवनामध्ये एकनाथ महाराज आहेत. किती श्रीमंती एकनाथ महाराजांची. देवाऱ्यातील देवतांना रोज पुरणपोळीचा नैवेद्य आहे. दुसरं सांगू, काही अभंग लिहिले. नाथ महाराजांनी काही गवळण लिहिल्या. ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं. एकनाथी भागवत लिहिलं. पण सर्वसाधारण सर्वसामान्य भोळ्या भाबड्या भक्तालाही लवकर लक्षात यावं सोप्या आणि सरळ भाषेमध्ये. कीर्तनाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. काही नुसतं संस्कृत बोलतात पण कोणाच्याच लक्षात येत नाही. याला अर्थ आहे का? लोकांच्या मध्ये परिवर्तन झाल्याशिवाय कीर्तन सार्थकी लागत नाहीये. भगवान परमात्म्याला सुद्धा तेव्हाच आनंद होतो तुम्ही किती संस्कृत वाचता आणि तुमचे किती अध्याय पाठांतर आहेत. याला अर्थ नाहीये. अंतःकरणातला तुमचा भाव किती शुद्ध आहे. किती कथा केल्या, किती कीर्तन केले, पण आपण फक्त लोकांची परीक्षाच घेत असू तर देवाला सुद्धा मान्य नाही आहे. अंतःकरणात भाव शुद्ध असल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. एकनाथ महाराजांनी सर्वसामान्य माणसालाही कळावं यासाठी भारुडाची निर्मिती केली. भारुडं कळतात तुम्हाला? ऐकलेत कधी? भारुड ऐकलेत का? नाही? म्हणून दाखवते तुम्हाला. ऐका. या शेजाणीनं बरं नाही केलं ग बयो, मला कीर्तनाला नेलं ग बयो, मला कीर्तनाला नेलं ग. असं आहे का? मला पंढरीला नेलं ग बयो. त्याच्या पुढे सांगितलंय, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावा हिन तुला, रोडगावा हिन तुला भवानी आई रोडगावा हिन तुला. नाहीच लक्षात आलं तर त्याच्या पुढे सांगतात, सुया गे पिना गे आंदायला रसा गे टकलेला बक्कल गे तुझ्या मात्राला खेळ खुळखुळा गे रमाई बयोवाडी. लक्षात आलती का तुमच्या गावात कधी? एकनाथ महाराजांचा अधिकार आहे. सर्वसामान्य माणसाला कळावं यासाठी भारुडाची निर्मिती. दुसरा गुन्हा आहे संत कुणाला म्हणावं? ज्यांच्या अंकित भगवंत जगाच्या पाठीवर तेच खरे संत. तिसऱ्या शांत एवढे शांत यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. आता पाहिलं वारकरी संप्रदायाचं नाक शेवटी. मंदिर किती सुंदर असू द्या पण मंदिर सुंदर आहे कशावरून ठरवतात? मंदिराच्या कळसावरून. बरोबर. माणूस सुंदर आहे कधी ठरवतात? माणसाच्या नाकावरून. बरोबर की नाही? नाकाला शेंडा असेल कधी कधी म्हणतात मुलगी काळी सावळी पण नाका डोळ्यात चांगली. बरोबर की नाही? एकमेकीच्या नाकाकडे नका पाहू. आणि एवढे लांबून तुम्हाला आपलं नाक काय दिसणार नाही. नाकाला शेंडा असेल तर किंमत नाही तर लोक म्हणतात काय नकताना घेऊन बोलता. नाकाला शेंडा नसेल तर अर्थ नाहीये. वारकरी संप्रदायाचं नाक एवढं धारदार. जगदुगुरु तुकोबार आहे वारकरी संप्रदायाचं नाक आहेत. पाचव्या वेदाचे निर्माते सदेह वैकुंठ गमन ज्यांचं आहे. ज्यांच्या घरामध्ये मुडका खाट गडका माठ फुटकं ताट तरी सुद्धा ज्यांची थेट वैकुंठाची वाट असे असणारे जगदुगुरु तुकोबार आहे. नाकाला शेंडा असावा. शेंडा असल्याशिवाय अर्थ नाहीये. कधी कधी पहा साधी मुलाला मुलगी पाहायची असेल तरी नाका डोळ्यात पाहिले जाते. पहिला काळ होता मुलगाही म्हणायचा मुलगी कशी आहे? काळी आहे, सावळी आहे, उंच आहे, बुट्टी आहे, जाड आहे, लुकडी. आता म्हणतं बांगी का असं पण पहा. होईना तर काय करणार आहेत? गावागावात टेम्पो निघायला लागले बिना लग्नाचे. ज्यांचे रखडले त्यांचं तर फार अवघड आहे.
परवा एक मुलगा मला म्हणे ताई एखादी मुलगी पहा. म्हटलं दादा वय किती? म्हटलं 42. म्हटलं 8 वर्षासाठी आता कशाला बट्टा लावतो? काय अर्थ आहे का? परत गावागावात निघायला लागली, लग्नच होईना, नाकाला शेंडा असावा. महिला मंडळ आपल्या हिवऱ्यामध्ये मला सांगा, एवढी एवढीसं बाईचं नाक, भली मोठी नथ नाकात घातली, नाकाला शोभना सुद्धा, आणि मालकाला म्हणते पप्पाचा बाप कशी दिसते. मालकाला माहिती अख्ख्या हिवऱ्यात आपलंच भूते, पण तरी सुद्धा नाही सांगता येत. बाई अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही. वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे जगद्गुरु तुकोबबार आहेत. आणि तुकोबबारांचा अधिकार माझी मज झाली अनवर वाचा, छन्नया नामाचा घेतला असे, किंवा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, आणि म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. जगण्याचा पाया चालण्याचे पाया, विचारांची जगण्याचा पाया चालण्याचे पाया, जगण्याचा पाया जगण्याच्या पाया चालण्याचे शब्दांची मान अक्षरांची रान, शब्दांची मान अक्षरांची रान, अभंगाचे पान तुकाराम जगण्याचा पाया चालण्याचे जगण्याचा पाया. जगद्गुरु तुकोबबारायांचा अधिकार आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम. अधिकार संपन्न तुकोबबारे पंढरीशी पांडुरंग परमात्माचं दर्शन घेण्याकरिता निघालेत. चंद्रभागेत स्नान केलं. त्या रावळात त्या देवळात आल्याच्या नंतर पाहिलं, कारण पहा माणसानं जीवनात जर पाहिलं एकदा तरी पंढरपूरची वारी केली पाहिजे. जो व्यक्ती स्वतःच्या डोळ्यानं एकदा तो सोहळा पाहतो, आयुष्यभर कधीच तो माणूस, जोपर्यंत गुडघ्याचा त्रास चालू होत नाही तोपर्यंत तो माणूस कधीच घरी थांबत नाही. ओरिजिनल वारकरी होते, जे कट्टर वारकरी ज्याला म्हणतो. कोरोनाच्या काळात किंमत कळाली हो लोकांना. पंढरीशी पांडुरंग परमात्म्याला जा विचारायचे, देवा असं काय पाप केलं होतं आम्ही कोणत्या जन्माचं, की 2 वर्ष झालं तुझं मुख पाहण्याची इच्छा आमची खूप आहे, पण तुझं मुख पाहण्याचं भाग्य आमच्या नशिबात नाहीये. आमच्या नशिबात तुझं मुख पाहण्यासारखं नाहीये. देवा आमच्यावरती कधी कृपा होईल आणि तुझं आमचं दर्शन होईल आणि तुझ्या चरणाची आम्हाला सेवा घडेल. प्रत्येक भक्त भगवान परमात्म्याला व्याकुळतेने हाक मारायचा. जगाच्या मालकाकडे आले. तुकोबबारांनी पाहिलं देवाची मान खाली झुकलेली आहे. देवा जगद्गुरु तुकोबबारांनी विचारलं, देवा काय झालंय? कधी आलो तर माझ्याकडे पाहत नाही, कधी बोलत नाही तुम्ही, आणि आज एवढे एकाग्र चित्तानं काहीतरी मागा तुकोबबार आहे. नाही देवा काही मागू शकत नाही, काही मागणी आम्हा अनुचित. आता अनुचित मागणं कोणतं, उचित मागणं कोणतं? महिला मंडळ आहे का? संक्रांतीच्या वेळेला पत्नीनं मालकाला 2000ची साडी मागणं उचित मागणं आहे की अनुचित मागणं आहे? पाहिजे का? तो म्हणतो नाही. मला तुला 10 रुपये पाहिजे का? तो म्हणतो नाही. मला 10 रुपये नकोय, मला फक्त तूच, मला सोडून कुठेच जाऊ नको, एवढंच मला पाहिजे. काय मागावं ऐका, सुंदर प्रसंग आहे. विठ्ठल विठ्ठल. एक व्यक्ती होता पहा, अमेरिकेमध्ये फिरण्यासाठी चालला. अमेरिकेत जात असताना ज्या वेळेला पाहिलं, अमेरिकेत जाताना त्यानं स्वतःच्या मुलाला विचारलं तुम्हाला काय आणू? मुलानं सांगितलं मला लॅपटॉप पाहिजे. मुलीला विचारलं, तिने सांगितलं मला मोबाईल पाहिजे. त्यानं तोच प्रश्न भावाला विचारला. भाऊ म्हटला मला घड्याळ पाहिजे. आणि भाऊजाईला सांगितलं तर भाऊजाई म्हणे मला साडी पाहिजे. सगळ्यात शेवटी तो पत्नीकडे आला, तुला काय आणू अमेरिकेवरून? ती म्हटली, एक कागद घेतला, कागदावरती काहीतरी लिहिलं आणि ती चिठ्ठी अशी गुंडाळून दिली. त्यानं ती चिठ्ठी खिशामध्ये टाकली. वरच्या खिशात ती चिठ्ठी असताना ऐका, ज्या वेळेला तो अमेरिकेमध्ये आला त्यानं मुलासाठी लॅपटॉप घेतला, मुलीसाठी मोबाईल घेतला, भावासाठी घड्याळ घेतलं, भाऊजाईसाठी साडी घेतली.
पण ज्या वेळेला पत्नीची आठवण आली त्यानं ती चिठ्ठीवरच्या खिशातली काढली आणि उघडून पाहिलं तर त्याच्यात एक आकडा लिहिलेला होता. त्याला कोणतं उत्तरच सापडेना. हिला पाहिजे काय असेल, हिला घेऊन जावं काय. एक असा आकडा लिहिलेला होता. शेवटी तो घरी आला, ज्याच्या त्याच्या वस्तू दिल्या, पण शेवटी पत्नीकडे आला. अगं काय मागितलंस तू, असं काय सांगितलं, काय लिहून दिलं एक आकडा म्हणे. 2 दिवस विचार केला पण काही लक्षात आलं नाही म्हणे. याचा अर्थ नेमका काय, तुला आणायचं काय होतं अमेरिकेवरून, एक आकडा याचा अर्थ काय. तिने सांगितलं मालक म्हणे एक आकड्याचा अर्थ असाच आहे, अमेरिकेमध्ये तुम्ही फिरण्यासाठी गेले, प्रत्येकाने आपोआपल्या वस्तू सांगितल्या, पण माझी एकच इच्छा आहे म्हणे, तुम्ही जसे अमेरिकेत एकटे गेले तसे तुम्ही परत. पतिवर्ते जैसा रतार प्रमाण तार प्रमाण पतिवर्ते जैसा व्रतार प्रमाण पतिवर्ते जैसा रतार प्रमाण पतिवर्ते जैसा रतार प्रमाण पतिवर्ते जैसा व्रतार प्रमाण पतिवर्ते जैसा व्रतार प्रमाण ऐसा नारायण आपले ऐसा नारायण आपले आम्हा नारायण तैसा परी आम्हा नारायण वर्ते देसा व्रतार प्रमाण पतिवर्ते देसा व्रतार प्रमाण पतिवर्ते देसा व्रतार प्रमाण पतिवर्ते देसा व्रतार प्रमाण. टाळी वाजवा एकदा. जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्माला सांगतात, काही मागणे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो, पण म्हणती काही मागा हेची देगा पांडुरंगा. हेची देगापर्यंत आल्यावर देवाला बरं वाटलं, पण हेची देगा म्हणजे तरी काय. तुकोबाराय त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या क्षणात देतात. दान दान हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा हेची दान हेची दान हेची दान देगा देवा देवा हेची दान देगा देवा हेची दान हेची दान हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा. हे तू धावी शरण भावा तू धावी शरण भावा तू धावी शरण भावा तू धावी शरण भावा धावी शरण भावा तू धावी शरण भावा गुण गायना गुण गायना गुण गायना गुण गायना गुण गायना गुण
टाळी वाजवा एकदा. अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबारे मागणं मागतात, हेच दान देगा देवा तुझा विसरण व्हावा देवा, हेच दान दे मला कधीच तुझा विसर पडू देऊ नको. ऐका, आपल्याला कधी पांडुरंग परमात्मा म्हणत नाही तुम्ही मागाच, पण देव कधी चुकून म्हटलाच मागा तर काय मागाल बरं? देवा गाडी पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. अगोदर जे प्रपंचात लागणाऱ्या गोष्टीत आपण ते मागणार. गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, जमीन पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, शेती मागणार की नाही? जगाच्या मालकाकडे मागणार, पण स्वार्थाच्या गोष्टी मागणार. पण भगवान परमात्माला मागावं, काय मागावं? देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसनी पडून येते. भगवान माझं मन तुमच्या चरणावरती लागू द्या. संसारामध्ये गुरफटी देऊ नका, कारण मनच का लागावं? मन हे चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. बऱ्याच जणी कीर्तनात बसलात पण देहानं मनानं नाही तिथे. बऱ्याच जणीला आठवत असेल उद्या सकाळी पंक्तीला नेमकं काय असणार. मन जर तिकडे जाऊन येत असेल तर अर्थ नाही आहे. एक आहे केसराबाई आणि एक आहे राधा. केसराबाई घरी थांबली, राधा म्हणी चल कीर्तनात. राधा कीर्तनात येऊन बसली, केसरा घरी आहे. पण राधा कीर्तनात बसल्या बसल्या पूर्ण कीर्तन संपेपर्यंत विचार करायची की घरी केसरा काय करत असेल. केसरा घरी बसलेली आहे, पण घरी बसल्या बसल्या विचार करायची पूर्ण 2 तास की राधा नेमकी काय काय ऐकत असेल. खरी भाग्यवान राधा की केसरा? कीर्तनात बसून काय उपयोग आहे राधाचा? मन जर घरी जाऊन येत असेल तर. माणूस देहानं असो अथवा नसो, पण मनानं मात्र या ठिकाणी पाहिजे. कारण पाहिलं, चित्त जर जवळ नसेल तर अर्थ नाही आहे. आपण जर विचार केला चित्त नाही जवळी, त्याच्या पुढे जर विचार केला, भगवान परमात्माचं नामचिंतन करत असताना जीवनामध्ये 3 गोष्टी असाव्यात. शरीरामध्ये पित्त, प्रपंचामध्ये वित्त आणि परमार्थामध्ये चित्ताची गरज आहे. शरीरातलं पित्त वाढलं तर माणसं लखवा भरल्यासारखं करतात, तेच पित्त कमी झालं तर चक्कर येते. त्याच्या पुढे विचार करू द्या. परमार्थामध्ये वित्ताची गरज आहे. पैसा तेरे 3 नाम, परशा परशु परशुराम. श्रीमंत असेल व्यक्ती तर लोक म्हणतात परशुरामजी शेठ, आणि गरीब असेल तर परशा म्हणायला सुद्धा घाबरत. पैसा असेल तर किंमत आहे सध्याच्या काळात. जवळचं नातं असू द्या, गरीब असेल तर ओळखत नाही लवकर, पण श्रीमंत पैशावाला असू द्या, नातं नसलं तरी नातं जोडतं. नातं लावता आमच्या जवळचा माणूस आहे. परमार्थामध्ये प्रपंचामध्ये वित्ताची गरज आहे. भक्ती विना देवादी सत नाही, पैसा विना संसार चालत नाही. सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी काय करू, हो सांगा मी काय करू. प्रपंचामध्ये वित्ताची गरज आहे, तशी परमार्थात चित्ताची गरज आहे. चित्त जागेवर नसेल तर अर्थ नाहीये. चित्ताचं हरण केलं, हरिणे माझे हरिले चित्त, आणि भार वित्त विसरले. चित्ताचं हरण होण्यासाठी कीर्तनात बसलाय तुम्ही महिला मंडळ, तुम्हाला जरी विचारलं, इकडं पहा गंगू मावशी, इकडं पहा, तुम्हाला जरी विचारलं हरिपाठातला 6 नंबरचा अभंग कोणता, सांगता येईल का? वेळ लागेल, सांगाल तुम्ही, पण बराच वेळ लागेल विचार करायला. आणि तुम्हाला जर इथं बसल्या बसल्या विचारलं, मावशी तुमच्या घरातला हळदीचा डबा कुठे, सांगाल की नाही? इथं बसल्या बसल्या सांगाल मला. कारण का? तुमच्या तो चित्तात आहे. संतांनी वर्णन केलंय, परमार्थ करायचा असेल, चित्त नसेल तर चित्त नाही नामी तरी ते वेळ, तरी ते चित्त नाही नामी तरी ते वेळ, तरी ते नामी तरी ते वेळ, तरी ते वेळ, चित्त नाही नामी तरी निसंग मी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. विवेकी संगमे नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी ना तीर्थे ब्रह्मी, चित्त नाही नामी तर ते व्यर्थ. चित्त नसेल तर अर्थ नाहीये. चित्ताचं हरण व्हायचं. हरीला पाहुनी भुलली चित्ता, हरीला पाहुनी भुलली चित्ता, मंदिर घुसळी डेरारिता, मंदिर घुसळी डेरारिता, कुंडल हले 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 हले, डोळे मोडीत राधा चाले 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 चाले, डोळे मोडीत राधा चाले. चित्ताचं
हरण व्हायचं. म्हण इथे जगाच्या मालकाला मागावं. पाहता देणाऱ्या माणसाकडे 3 गोष्टी असाव्यात: श्रीमंती, स्वातंत्र्य आणि उदारता. यातील एखादाही गुण कमी असेल तरी माणूस दान देऊ शकत नाही. जगाच्या मालकाचं उदाहरण आपण विश्लेषण नंतर करू, पण सगळ्यात अगोदर देवाला काय मागावं, किती मागावं आणि कसं मागावं हेही समजलं पाहिजे. ऐका, एखाद्या व्यक्तीला तुम्हाला महिला मंडळ तुम्ही ते फ्रीन लावलेला होता का? फिरून लावली, फिरून यायचं लावून परत जायचं, फिरून यायचं लावून परत जायचं, ती फिरून लावता का? नाही म्हणू नका, मला माहिती आहे कोण कोण लावतं कोण कोण नाही. चेहरे पाहिले तरी ओळखायला येतात. लावताना लाव नाही या मताची मी नाही. ते पाहिजे असेल तर तुम्हाला कुठे भेटते? जनरल स्टोअरमध्ये, बरोबर की नाही? ती जर पाहिजे असेल तुम्ही मिरच्याच्या दुकानात गेलं तर चालेल का? जी गोष्ट ज्या त्या ठिकाणी मागितली तर भेटते. एखाद्या व्यक्तीला तुम्हाला 10,000 रुपये मागायचे, त्याच्या पत्नीचे आणि त्याचे बेलण्यानं मारामारी झाली आणि ती मारामारी झाल्याबरोबर तुम्ही त्याच्या दारात गेले, दादा 10,000 रुपये देता का? भेटतील का पैसे? 2-3 शेव्या भेटतील पण पैसे नाही भेटणार. पण त्याला जर काहीतरी आनंद झालेला असेल, आनंदाची बातमी असेल, आनंदाच्या भरात 10,000च्या ऐवजी तो 50,000 देईल. मला सांगायचं का मागण्याची वेळ समजली पाहिजे आणि मागण्याचं ठिकाणी समजलं पाहिजे. 23 वर्षाचा मुलगा होता. 23 वर्षाच्या मुलानं 22 वर्षापासून अगदी 2-3 वर्ष 25 वर्षाचा झाला. 2 वर्ष हनुमानजीला पाणी घालायचं, रोज भक्ती चालू होती त्याची. एक दिवस हनुमंतराय प्रसन्न झाले, हा 25 वर्षाचा झाला. हनुमानजी म्हणे, बोल बघता काय पाहिजे? तो म्हणे, देवा लग्न होईना, एखादी तरी पत्नी भेटली पाहिजे. देव म्हटले, तू का पागल झाला का काय? म्हणे, अरे मीच बाल ब्रह्मचारी म्हणे, मलाच कोणी नाही दिली म्हणून इथं बसलोय. तू जा म्हणे माझ्या गुरुदेवांकडं. परत आला प्रभू रामचंद्राच्या मंदिरात आणि त्यानं भजन चालू केलं. पहा, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम नाम जय. जोरात श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हरि बोल. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. प्रभु रामचंद्र भगवान की जय, रामचंद्र भगवान की जय, राम महाराज जय. काय म्हटले तुमच्या लक्षात नाही आलं का? परत एकदा संधी. प्रभु रामचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की, रावण महाराज की. अहो असं नका ना करू तुम्ही, जर थोडंसं भानावर राहा. काय जिवंत कीर्तन ऐकायला लागले तुम्ही? बऱ्याच जणांचं तसंच चाललंय. काय चाललंय काहीच पत्ता नाही. लोक हसले की आपण हसायचं, लोकांनी टाळ्या वाजल्या तर आपण वाजवायच्या, लोक रडले तर आपण नाही रडत. असं काही कामाचं नाही बकऱ्यासारखं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला. ज्यावेळेला प्रभू रामचंद्र त्याला प्रसन्न झाले, हा 26 वर्षाचा झाला. म्हणे, बोल बघता काय पाहिजे? म्हणे, देवा लग्न होऊ द्या म्हणे, की 3 वर्षापासून तुमच्याच भक्तीत चाललंय म्हणे, लग्न होऊ द्या, एखादी तरी पत्नी भेटली पाहिजे. प्रभू रामचंद्र म्हटले, तथास्तु. त्याला पत्नी भेटली, पण ती पत्नी होती, त्याची बायको होती 3.5 क्विंटलच्या पुढं आणि हा होता चपलासहित 35 किलो. आमच्याकडे एक प्रथा आहे, पा लग्न झाल्याच्या नंतर जेजुरीला जातात आणि जेजुरीला गेल्याच्या नंतर 5 पायऱ्या. तुमच्याकडे आहे? याला तर चक्करच आली म्हणे, वरती कसं नाही. रूप घेऊन म्हाताऱ्याचं राखी बांधूच मेंढराला, असून जेजुरीचा राजा गेला बांधूच वाड्याला. शिवा उतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेवलं बाणूला. आज मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, आज मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. टाट मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, टाट मारून घोड्याला
मारून घोड्याला निघाला भानच्या वाड्याला टाच मारून घोड्याला तीर्थाचं ठिकाण पुण्या हौशनं दिलं खंडोबाचं ठाण पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण पुण्या हौशनं दिलं खंडोबाचं ठाण या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं भंडाऱ्याचं सोनं जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं भंडाऱ्याचं सोनं सगळ्यांसाठी एकदा टाळी वाजवा. आपण कुठे आलो आता हे दोघं आले जेजुरीला याचे डोळे झाले पांढरे तेवढ्यात खालून एक गर्दीचा लोट चालला होता शिवाजी बाबा त्याला वाटलं ही गर्दीच्या लोटाबरोबर गेली तर गेली पण मालकी म्हणे काळजी करू नका मालक लोकांची प्रथा आहे पत्नीला मालकानं उचलून घ्यायचं पण तुम्ही बसा पाठीवर म्हणे काळजी करू नका जसा खालनं गर्दीचा लोट निघाला याला वाटलं गर्दीच्या लोटाबरोबर आपण गेलो तर गेलो पण पत्नी राहिली खाली आणि हा गेल्यावर त्याला गरमत असेल कोण असेल बाळ त्याला उचलून बाहेर घेऊन जा हवेला घेऊन जा हवेला लाजू नका उठा उठा विठ्ठल विठ्ठल ज्या वेळेला हा वरती गेला आणि पत्नी खाली राहिली दोघांची ताटातूट झाली बायको हरवली सगळीकडे शोधाशोध चालू झाली सगळीकडे आला पण सगळ्यात शेवटी आला ज्यानं दिली त्याच्याकडे प्रभू रामचंद्राकडे आला प्रभू रामचंद्राला म्हणे असं असं झालंय म्हणे हरवली तेवढी सापडून द्या रडत रडतच आलं ना ते म्हणे काय झालं काय सांगू देव म्हणे लग्न झालं पण हरवली ते म्हणे मग मी काय करू तेवढी सापडून द्या प्रभू रामचंद्र त्याच्या गळ्यातून रडायला लागले ते म्हणे तू काय येडा झाला का काय म्हणे अरे माझीच हरवलेली मला नाही सापडली म्हणे तू माझ्याकडे कशाला जा म्हणे माझ्या भक्ताकडे परत आला हनुमंतरायाच्या मंदिरात आणि त्यानं भजन चालू केलं जय हो पवन कुमार तुरी शक्ति है अपार हे बजरंगबली बिनती सुन ले हमार बिनती सुन ले हमार तोरे द्वार में करथा गुहार हे बजरंगबली बिनती सुन ले हमार माता सीता का पता ते लगाए मूर्छित लखन बसन जीवन लाए वज्र तोरे चोला सोहे बंधन तोला वज्र तोरे चोला गदाधारी रुद्र के अवतार तुरी शक्ति है अपार हे बजरंगबली बिनती सुन ले हमार हनुमान जी म्हणतात हे काम तुझं करेल का माझी गुरुमाता मी शोधून दिली तर तुझी का देणार नाही जगाच्या मालकाकडे मागा मुलगाही मागा पण कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक मुलगा असावा प्रभू रामचंद्रासारखा मुलगा असावा बाळ ध्रुवासारखा मुलगा असावा भक्त प्रल्हादांच्या सारखा आणि मुलगा असावा महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा चांगल्या विचाराचा मुलगा असावा आज पहा तुम्ही बऱ्याच महिलाला वाटतं आमच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला याय वाटतं की नाही वाटतं ना पण त्यासाठी कौशल्य व्हावं लागेल ना तुम्हाला आताची कौशल्य 6 वाजले तर टीव्ही पुढे जाऊन बसते नाशिकच्या भागात मी कीर्तनाला निघाले वहिनी ज्यांच्या घरी आमची जेवणाची व्यवस्था त्या मावशीला म्हटलं चला कीर्तनाला मावशी म्हणे ताई आले असते हो पण मालिका पाहिल्याशिवाय करमत नाही म्हणे मला मालिका लागली म्हणे आवडती म्हटलं मालिका कोणती आहे तिने नाव सांगितलं पहा हां माझ्या नवऱ्याची बायको आहे का ती मालिका लाजा वाटतं का कुशाल माना हाली तर म्हाताऱ्या बाया सुद्धा करमत नाही पहा एखाद्या बाईला मालिका मी कायम सांगत असते पहा लोकांची नाटकं पाहून सोन्यासारख्या संसाराचं तुम्ही तुमचं नाटक करून घेतलेलं आहे जावाचा वाद असेल सासू सुनाचं एकमेकीसाठी आपण पाहतो अगदी रचना करतात हिनं असं केलं मग मी असं करणार विनाकारण भांडण लागतं पहा घरात सांगण्याचं तात्पर्य एकच आहे पाहू नका या मताची नाही पण पाहिल्याच्या नंतर आपल्या घरात मात्र ते नाटक होणार नाही याची काळजी याची दक्षता प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे आज विचार जर केला प्रभू रामचंद्र येथील पण कौशल्य होणं महत्वाचं आहे दशरथांनी विचारावं कौशल्या डोहाळे काय ज्या वेळेला धनुष्य बाण घ्यावा दुश्मनाचा शिरछेद करावा असं वाटतोय असं सांगितलं रावण हे नाव ऐकलं तरी सुद्धा कौशल्य माता पळत होत्या धावत होत्या धनुष्यबाण हातात घेऊन ज्या वेळेला विचारलं महासाहेब जिजाऊने डोहाळे काय घोड्यावरती बसावं असं वाटतं दांडपट्टा चालवावा म्यानातून तलवार काढावी नराधमांचा शिरछेद करावा हे डोहाळे होते आताच्या बाईला विचारा डोहाळे काय ती म्हणते राग का वाटती
तुम्ही राखा खाल्ल्या तर पोरं कसे जन्माला येणार आहेत? मला सांगण्याचं तात्पर्य गर्भसंस्कार लेकराच्या वरती होणं फार अत्यंत काळाची गरज आहे. आज सकाळी येता येता पाहिलं पहा जालन्यामध्येच अगदी छोटंसं हॉटेल होतं. बाबा तिथं बसलेलं ज्ञानेश्वर माऊली, तिथं बसलेला छोटा अगदी 15-16 वर्षाचा मुलगा असेल. आज विचार जर केला, ज्या मुलानं शिक्षण घेण्याची गरज आहे, ज्याला आयुष्यभर आईवडील आनंदात सांभाळायचे आहेत, म्हातारपणापर्यंत त्यांना सुख समाधान द्यायचं आहे, आईवडिलांनी विचार केला असेल जन्म देताना शेवटच्या वेळेला हा मुलगा पाणी पाजल. 16 वर्षाचा मुलगा बिड्या उडत होता तिथं. मला पाहिल्याच्या नंतर येईपर्यंत अगदी डोक्यात तीच गोष्ट यायची. तिथून इथपर्यंत आली वाशिमपर्यंत. वाशिमच्या जवळ एक तिथं हॉटेलच्या जवळ दिसला, रॉंग साईडने एक व्यक्ती येत होता. असेल 22-23 वर्षाचा मुलगा. त्याला चालताही येत नव्हतं, एवढं पिलेला. दुसरा विषय, 1.5 लाखाची गाडी त्याच्याकडे आहे. लॅपटॉप पाठीमागं खिशात बॅगीमध्ये ठेवलेला त्यानं. 1.5 लाखाची गाडी त्याच्याकडे, कानात ती इयरफोन घातलेले. कुणाला तरी अगदी शिव्या देत देत निघाला होता. गाडी खाली पडली तर उचलता येत नव्हती लवकर. मला सांगा, कोणीतरी त्याची पत्नी वाट पाहत असेल घरी, त्याची आई वाट पाहत असेल, त्याचे वडील वाट पाहत असतील, आणि असे लेकरं जर जन्माला आले तर त्या आईवडिलांनी करावं काय? हाच काळाची गरज आहे संस्कार देणं. लेकराला नाही प्रॉपर्टी कमवता आली, कमवू नका. मग अशा आमच्या मंगेश भाऊला म्हटले मी, नाही काही कमवता आलं बस झालं. लेकरांसाठी जास्त प्रॉपर्टी गाड्या बंगले कमवण्याची गरज नाहीये. अहो किती गाड्या बंगले कमवा, पण ते टिकवण्यासाठी लेकरांना संस्कार देणं ही काळाची गरज झालेली आहे. आज लग्नाची पंचायत झाली आहे. विचार करा ना तुम्ही, काही काळ होता मुलाच्या बापाच्या पाठीमागे मुलीचा बाप फिरायचा. दादा आमची एवढी मुलगी करता का? 3-3 मुली आहेत, एखादी मुलगी करता का? पण त्यावेळेला बाप, अगदी मुलाचा बाप सुद्धा वजनात यायचा. पण आता बळच जातं पोरीच्या बापाला म्हणतं जे अरे, पोरीचा बाप म्हणतो हा पुढच्या घरी बघू, आमदा नाही करायचं, पुढच्या वर्षी बघू. भानगडी बदलल्यात. प्रत्येकाचे दिवस येत असतात पहा. अगदी आपण जर पाहिलं ना, प्रत्येकाची वेळ येत असते. कोण कधी जाईल सांगता येत नाहीये. लेकरांच्या वरती चांगले संस्कार होणं महत्वाचं आहे. आज लग्नाचा विषय जर मध्ये आला ना, काळाची गरज अगदी बदल झालाय. आज मला सांगा, ज्या वडिलाला 3-4 मुली आहेत, आज लग्न करून द्यायचं म्हटलं, किती साधं लग्न करा, पण 2-4 लाख रुपये खर्च येतोय. 4-5 लाख रुपये लोकांची वेदना काढून लग्न करून देतात पहा. लग्नाचा विषय आला तर पहा तुम्ही, आज लोक जर जातात लग्नासाठी निघाल्याच्या नंतर, त्या मुलीच्या आईवडील त्यांच्या इच्छेनुसार तिला भांडे घेऊन देतात पहा. पण नातेवाईक असतात ना, काही नातेवाईक लांबचे, 200 रुपयाचा भांडा, 200 रुपयाची बकेट, काहीतरी अगदी ही भांडे घेऊन चालतात. पातीलं असेल 200 रुपयाचं. मी कायम एक गोष्ट संदेश तुम्हाला द्यायचा आहे. लग्न सराईमध्ये पहा, आईवडील त्यांच्या इच्छेनुसार भांडे तर त्या मुलीला देतात. मदत नेमकी काय व्हावी असं वाटत असेल, तुमचे पैसे सुद्धा चांगल्या कार्याला लागावे. 200 रुपयाचा हंडा देईपर्यंत तेच 200 रुपये जर एखाद्या पॉकेटमध्ये भरून जर त्या पोरीच्या बापाच्या स्वाधीन केले ना, तर कुठेतरी संसारात कामी येतील, कुठेतरी उपयोगी येतील. याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. आज लग्नाचा विचार केला तर 4-4 लाख रुपये खर्च करायचे. 5 लाख रुपये. एका मुलीचं लग्न होत नाही तोपर्यंत दुसरी लग्नाला येते, दुसरीचं लग्न होत नाही तोपर्यंत तिसरी लग्नाला येते, तिसरीचं लग्न होत नाही तोपर्यंत पहिली बाळांतपणाला येते. प्रश्न हा पडतो की मुलगी लहानाची मोठी आईवडिलांना करायची आहे. 20-22 वर्षाची झाली, कुठेतरी आईच्या हाताखाली काम करणार आहे, कुठेतरी बापाची काळजी ती घेणार आहे, आणि त्यावेळेला स्वतःच्या घरची लक्ष्मी लोकाच्या स्वाधीन करून द्यावी लागते, आणि आयुष्यभर त्यांची धुनी भांडे करत तिला राहावं लागतं. प्रश्न हा पडतो, ज्या वेळेला तिला संतान जन्माला येईल ना, तिचं बाळांतपण सुद्धा त्या आईबापाला करावं लागतं. आज विचार करा, 50-50 हजार रुपये खर्च येतो. किती गडगंज श्रीमंती असेल पोरीच्या सासरला, पण बाप अगदी गरीब आहे, लोकांचे व्याजानं पैसे काढलेत त्यानं. हा प्रश्न कधीच पोरांच्या बापाच्या डोक्यात येत नाहीये. 50,000 रुपये खर्च जर झाला, त्यातले 25,000 जरी तुम्ही त्यांना मदत म्हणून केले ना, अहो आयुष्यभर वंशाचा दिवा तुमचा आहे. त्यांनी काय केलंय, त्यांची अगदी विचार करणं ही काळाची गरज आहे. आज लग्नाचा प्रश्न आला की आपल्याला वाटतं लग्न का होईना, लग्न होतील, पण सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. लेकरांना काही नाही देता आलं तरी चालेल, पण लेकरांच्या वरती चांगले संस्कार होणं हे महत्वाचं आहे. संस्कार व्हावेत, आनंद जगाच्या मालकाला सुद्धा होईल. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाट देवा. कारण पुत्र देई ऐसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा, कन्या तरी ऐशी देई जैसी मीरा मुक्ताबाई. शुकांतिका वाटते हो. आज सख्या भावाचं कधी पटत नाहीये. शेजाऱ्याचं जेवढं पटतं तेवढं सख्या भावाला पटत नाही. आज विचार जर केला, रामकथा रामायण आणि रामराज्य खरं तेव्हा येईल. आज स्वतः सख्खा भाऊ अर्धा एकर जमिनीसाठी सख्या भावाला जनावरासारखा मारतोय. कुठे काळ बदलत चाललेला आहे. एकुलती एक बहीण आहे, आई वडील निघून गेल्याच्या नंतर आयुष्यभर ज्या भावाने तिला सांभाळलंय
कधीच कोणत्या गोष्टीची कमी तिला पडू दिली नाही. आज तीच सख्खी बहीण भावाला हिस्सा मागते. मग प्रश्न हा पडतो की रामकथा गेली कुठं? जिथं 14 वर्ष सावत्र भावानं सावत्र भावाची वाट पाहावी, भरतानं प्रभू रामचंद्रासाठी 14 वर्ष तप केलेलं आहे. आपला काळ बदलत चाललाय कुठे? आज 14 वर्ष आईचा त्याग केला स्वतःच्या. तू पापिनी आहेस, तू दृष्टीनी आहेस, तुला आयुष्यभर आई कधी म्हणणार नाही, पण भविष्यामध्ये कलियुगामध्ये तुझं नाव सुद्धा कोणी ठेवणार नाही. म्हणून पहा, कैकई हे नाव सुद्धा आपण ठेवत नाहीये. सावत्र भावासाठी आईचा सुद्धा त्याग केलेला आहे. या गोष्टी लक्षात येणं फार महत्त्वाचं आहे. मला सांगण्याचं तुम्हाला तात्पर्य एकच आहे, लेकरांच्या वरती चांगले संस्कार केले पाहिजेत. आज महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आपण घेतो ते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्यासाठी म्हटलं जातं, वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. हात वरती, त्या हात वरती सगळ्यांनी महिला मंडळ, ज्याला वाटतं मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या आम्ही वंशज आहोत, त्या हात वरती सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज की. कॅमेरा फिरवा यांच्याकडे, दिसू द्या हो या महाराष्ट्राला, कळू द्या परिसरा पंचकृषीमध्ये कित्येक भव्य देव उत्साहामध्ये हिवरा गणपती या ठिकाणी उत्साहात थाटात माटात सप्ताह पार पडतो. हात वरती घ्या सर्वांनी. गणपती बाप्पा शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजाचा अधिपती, साऱ्या राजाचा अधिपती, दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, शिवाजी मावळ्या मला नाही कुणाची भीती. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, शिवाजी मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. महाराजांचं नाव घेतलं की प्रत्येकाच्या मनात प्रश्न पडतो, हा या जातीचा आहे, तो त्या कुळाचा आहे, तो त्या धर्माचा आहे. 28 जणांचा मृत्यू झालाय. वंजारी आहात का, माळी आहात का, मराठा आहात नाही विचारलं, धनगर आहात का नाही विचारलं, फक्त धर्म विचारलेला आहे. 18 पगड जाती धर्मातले मावळे छत्रपती शिवाजी महाराजांना मरायचे. राजा द्या की एकदा संधी. कशाची? मरायची संधी मागणारे मावळे होते, म्हणून त्यांच्यासाठी हात वरती घ्यायचे. आज पाहिलं, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे. हात वरती घ्या सर्वांनी. 42 दिवस हाल हाल करून मारलं, आणि स्वतःचा धर्म नाही सोडला कधी. म्हणून 18 पगड जाती सोडा, पर समाज मराठा मोडा, स्वराज्याला घेऊन डोळा, एका जागी केली गोळा. शिवरी शंभू वाणी दाखवा कोणी शिवया भूमी बरी, बाई माझा शंभू राजा बसला घोड्यावरी, बाई राजा बसला घोड्यावरी. ते दिलं वचन मासाहेबा वचन पूर्ण करी, दिलं वचन मासाहेब वचन पूर्ण करी, आई राजा शुभ राजा बसला घोड्यावरी, राजा बसला घोड्यावरी. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. मनातून वाजवायच्या. तुम्हाला पाऊस असं जोरात आवडतो की भुरभुर आवडते? पाऊस जोरात आवडतो की भुरभुर आवडते? मग भुरभुरेसारख्या टाळ्या कशाला वाजवता? आज पाहिलं जर विचार केला पाहिजे आपण, देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत ते महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण एकमेकांना जाती जातीत वाटून घेतलेलं आहे पहा, पण फक्त धर्म टिकून ठेवण्यासाठी हाल हाल करून मारलं, पण धर्म नाही सोडलेला. आज आपण जर पाहिलं, प्रत्येकानं चित्रपट पाहिलेला आहे, प्रत्येकानं पाहिला. पिक्चर पाहण्यासाठी प्रत्येकजण गेले होते. छावा पाहिला ना? सगळ्यांनी पाहिला आहे. कोणी कोणी पाहिलं एकदा हात वरती करा. छावा छावा पाहिला आहे, बऱ्याच जणांनी पाहिला आहे. मला सांगण्याचं तात्पर्य आहे, त्या गोष्टी घटना आपण फक्त ज्यांनी ॲक्टिंग केली त्यांच्या पाहतोय तर रडायला येत आहे.
आज्यानं स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाहिलं ना, स्वतःचं काय जीवन होतं, काय समर्पण होतं. त्यांच्या पत्नी, त्यांच्या आई, त्यांचे वडील, तेवढंच समर्पण होतं पहा. आज जगतासाठी, या धर्मासाठी स्वतःचं बलिदान दिलं. शोकांतिका वाटते कधी कधी की लोकांना अजिबात पाहतो, छावा म्हणतात, 12 महिने तोंडात मावा राहतो, अर्थ नाही आहे काय. आज विचार केला, त्यांचे विचार आचरणात आणणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. कधी कधी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना वाटत असेल, आज लोकांना 2, 4, 5 वर्षाच्या मुली कळत नाहीयेत, आज त्यांना सुद्धा रडायला येत असेल आणि वाटत असेल की आपण याच लोकांसाठी बलिदान दिलंय का, आपला उपयोग नाही झाला, आपला फायदा नाही झाला, आपण सार्थकी नाही लागलो या लोकांसाठी बलिदान देऊन. आपण म्हणतो राजा परत एकदा जन्माला या ना. आज विचार केला पाहिजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा. कोणाचा तरी बालक होता, कोणाचा तरी पती होता, पण स्वतःचं कुंकू पुसण्याची वेळ आली. धर्म नाही सोडला म्हणता आला असतं, स्वीकार करतो धर्माचा, पण स्वाभिमानी होते, अभिमानी होते. आज आपल्या दारात तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे? केवळ महाराष्ट्राचे राजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्यामुळे जिवंत आहे. हे विसरून नाही चालणार आपल्याला. प्रत्येकाच्या लक्षात आलं पाहिजे, मुलगा असावा पण चांगल्या विचाराचा पाहिजे. नाटकं केल्याने महाराज होत नाही. कुठं कानात कुंडल घातले, दाढी मिशा वाढवल्या, छत्रपती शिवाजी महाराज नाही होणार आहे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नाही होणार आहे. आज त्यांचे विचार आचरणात येणं फार काळाची गरज आहे. मुलगा असावा पण चांगल्या विचाराचा पाहिजे, मुलगी असावी चांगल्या विचाराची पाहिजे. संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई सारखी ज्या मुलीसाठी जगाच्या मालकानं ये ग ये ग विठाबाई आणि माझे पंढरीची आई, भगवान परमात्म्यानं सुद्धा बाईचं रूप धारण करावं. ज्या वेळेला जातो झटकून घ्यावं आणि संत जनाबाई म्हणतात, सुंदर माझी जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गावतुके तू रे बा. जातं कळतं ना माहिती, जाता आताच्या काळात नाही राहिलं पा. पहिल्या काळात जातं होतं, लोक जात्यावरती दळण दळायचे, जात्यावरचं खायचे म्हणून माणसं जगायचे. तसे माणसं होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे पहा, दिपाडची दिपाड, एक मावळे एका टायमाला 5-5 पाचुंदे खायचा. 5 पोळ्याचा, बोला 5 पाचुंद्याचा, 5 पोळ्याचा 1 पाचुंदा, 5-5 25 चपात्या एका टायमाला खायचं. संजय बाबा किती? 25 चपात्या. आता दिवसभरी एकच चपाती खातं. एवढी एवढे हात पाय, भली मोठी ढिरीन माय म्हणती महा वाघ. कशाचा वाघ आणि कशाचा? काय ढेकळात टाकण्यात ओळखायला ना वाघ. मला सांगायचंय, मुलगा असावा पण चांगल्या विचाराचा पाहिजे. ज्या वेळेला पाहिलं आपण, जातं सध्याच्या काळात राहिलंच नाही. एका बाईचा नवरा 8 वाजले तरी उठच ना, नवरा गोधड्यात, बायकोने केलं चालू. पाटेच्या ग पारामंदी जात वाजू वंगा वंगा, जात वाजू वंगा वंगा, उठ गोधड्यातल्या शेंगा. त्या आताचे गाणे. पण संत जनाबाई म्हणतात, पहिल्या काळात तुम्हाला गाणं म्हणून दाखवते, ऐका, पटलं तर पहा. माझी आजी म्हणायची, पंढरा ग पुरामंदी काही वाजत गाजत, शिरी सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, तुळशीचा पाला बाई आता होता काय झाला, सख्या माझ्या विठ्ठलाने रावळाला रंग दिला. जातं का तुम्हाला? आज जातेवरचे गाणे बदलले पहा. महिला मंडळाला तर जातं राहिलं नाही. पहिल्या काळात महिला मंडळ दळायच्या, आता तोच पिठाचा डबा पुरुष मंडळीच्या डोक्यावर आलाय. कुठं चाललंय सकारांत? ते आलंच म्हणजे पिठाचा डबा घेऊन येतो तेवढा, बरोबर की नाही? पुरुष मंडळ पहिल्या काळात माता मौल्या लवकर उठायच्या, पहाटे 3ला 4ला. आता ब्रह्ममुहूर्त कधी चालू होतो? पुण्याला एकदा कीर्तन होतं, म्हटलं ब्रह्ममुहूर्तावरती आंघोळ करावी. तुमच्याकडे कधी ब्रह्ममुहूर्त? एक बाई म्हणे, ताई आमचा 10 वाजता चालू होतो म्हणे, सकाळी 10ला ब्रह्ममुहूर्त. सकाळी आता पुरुष मंडळ उठतात पहाटे 3ला 4ला, महिला मंडळ 8 वाजता झोपणार. आपण विचारा, अवकाशाला उठले? हिटरचं बटन टाकतो म्हणे, हिटरचं बटन. पाणी गरम करून ठेवण्याची वेळ पुरुष मंडळीकडे आलेली आहे. जाता आपल्या लक्षात येत नाही. जात्यावरचे गाणे ऐका. तुझ्या कृपेने मला विठाला काही नाही उणे, माय बापा काही नाही उणे. जो विश्वास जातो फिरवतो तो भगवान परमात्मा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवा हेच दान दे, तुझा विसर कधी पडू देऊ नको. दान मागण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. देवाला मागावं, पण काय? इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. का? शेवटच्या श्वासाला एकदा तुझं नाम मुखात येऊ दे. तुकोबाराय सांगतात, अंतकाळी ज्याच्या
नाम आले मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात हेच दान दिलं तर अभंगाच्या दुसऱ्या गुण गायीन आवडी गुण गायीन